नमस्कार स्वागतम. कसे आहात सगळे? मजेत नाही? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसलंच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकडटवाडीतून, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, गेल्या 2 भागांमध्ये रितेश देशमुख सर आणि जेनिलिया वहिनी आपल्या बरोबर आहेत. पुन्हा एकदा दोघांचं मनापासून स्वागत. सुरुवात करूयात आजच्या भागाला. फार गोड कपल आहे आणि महाराष्ट्राचं लाडकं कपल आहे. होय. मग महाराष्ट्राची जी इच्छा आहे ती तुम्ही कधी पूर्ण करणार? तुम्ही एकत्र मराठी सिनेमा कधी करता? तुम्ही करताच आहात, पण तुम्ही ऍज अ हिरोईन. चला तुम्हीच सांगा आता. नाही तुम्ही सांग. आता इथं आलोय आपण. हा सर. आपण नोव्हेंबरमध्ये आहोत. हो. इथंच अनाऊन्स करतो की डिसेंबरमध्ये मी यांच्यावर चित्रपट सुरू करतो. वा 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 वा, कमाल बातमी. म्हणजे आज एकानंतर एक बॉम्ब फोडतात भाऊ. हो. आपल्याला एक एपिसोड मिळाला आणि महाराष्ट्राला एक चांगला चित्रपट मिळाला. चांगला चित्रपट मिळाला अर्थातच. आणि मराठमोळ्या अवतारात त्या दिसल्यात. गाण्यामधून तुम्ही एंट्री घेतली होती लय भारी मध्ये, आणि नंतर माऊलीमध्ये पण तुम्ही एंट्री घेतली. पण आता फुल फ्लेज पूर्ण सिनेमा बघायला आम्हाला मजा येईल. तुमच्या दोघांचे नोकझोकचे रील्स असतात. त्याचा एक वेगळा चॅनल सुरू करायला पाहिजे भाऊ. त्याचा एक वेगळा फॅन फॉलोइंग आणि एक ऑडियन्स आहे त्याचा. त्याचं फक्त त्या नोकझोकचे एक वेगळा त्याचा चॅनल तुम्ही लॉन्च करायला हो, पाहिजे. मी तुमच्या पण पाहतो. मी म्हणतो आता स्वप्नीलजींनी काय केलं. यू बीइंग काइंड भाऊ. पण खर्च आहे की लॉकडाऊनमध्ये ना, जेव्हा लॉकडाऊन झालं तेव्हा आम्ही दोन तीन व्हिडिओ काढले. त्यात कसं होतं की इट वॉज अ टफ टाईम. तर 2 रील्स जेव्हा मी टाकले, आम्हाला फार कॉमेंट्स आले की ह्या टफ टाईममध्ये तुमचे रील्स बघून आम्हाला थोडं हसता तर येत आहे. कारण त्यावेळेस चित्रपट बंद होते, सिरियल्स बंद होते, नवीन कॉन्टेंट काहीच येत नव्हतं. तर दॅट गिव्ह अस इन्स्पिरेशन. मग आम्हाला वाटलं की ठीक आहे, चला आपण आपल्यामुळे 4 लोक हसतील ना, आपल्यावर का हसणार, पण हसतील तर हरकत नाही. नाही नाही, तुमच्यावर कोणी नाही हसलं भाऊ. तुमच्या बरोबर हसले. वा वा. नाही, खूप एन्जॉय करतात लोक. खूप एन्जॉय करतो. मी स्वतः खूप एन्जॉय करतो. अच्छा. ही जी नोकझोक असते हे ठरवून असतं का तुमचं चालू असतं पोरं शूट करून टाकतात डायरेक्ट? कधी कधी पोरं ही शूट करतात. हे जास्त रिअल वाटतं. हे पण लोकांना आवडेल कदाचित. पण पहिला सिनेमा होता तुझे मेरी कसम जी. आणि तेव्हापासूनच म्हणजे बघा ना, मला किती भारी वाटतं की मी मेडिकल फील्डचा आहे. जी. फर्स्ट इयरला आम्हाला कसं सांगितलं जायचं, आमचे सिनियर सांगितलं, बघा फर्स्ट इयरला तुम्ही आला ना, फर्स्ट इयर मध्येच पटवून टाकायची. पुढे गेले की प्रॉब्लेम होतात. मग आपल्यासाठी नंतर सगळं संपलेलं असतं. तसा तुम्ही काही विचार केला? सगळं संपलेलं असतं. ऍक्च्युली फॅक्ट आहे. ऍक्च्युली फॅक्ट आहे. मेडिकलचे स्टुडंट ऐकत असतील तर त्यांना हे पटलेलं असेल. सगळे फर्स्ट इयरला ट्राय मारून टाकतात की आपलं कोणी जीवनसाथी असेल तर फर्स्ट इयरलाच निवडा, नंतर मग फक्त बघत बसावं लागतं. तसं तुम्ही काही सिरियसलीच घेतलं होतं का की पहिल्याच पिक्चरला आपलं त्यांना हो म्हणून टाकावं किंवा विचारून टाकावं? नाही, ॲक्च्युली काय की आमची मैत्री झाली आणि मी नुकताच कॉलेजमध्ये पासआउट होऊन आर्किटेक्ट झालो होतो आणि मी आर्किटेक्ट म्हणून काम करत होतो. ह्या त्यावेळेस कॉलेजमध्येच होते. हां. आणि ह्या सकाळी शूट करायच्या, नाईट शिफ्ट करून म्हणजे संध्याकाळी फ्लाईट घेऊन जायचं, पेपर द्यायचा तिकडे जाऊन, आणि मग फ्लाईट घेऊन दुपारची शिफ्ट करायची, मग जायचं रात्री अभ्यास करायचा, दुसरा पेपर द्यायचा. मग हे सगळं आम्ही पाहिलं. आम्ही चांगले मित्र झालो. आणि त्यानंतर आम्हाला बऱ्याच वेळा म्हणतात की तुम्ही कधी सुरू झालं, कुठला तो दिवस, कुठला तो क्षण, कोण प्रपोज केलं, आय लव्ह यू कोण म्हणालं. असं झालंच नाही कधी. झालंच नाही. ऑर्गॅनिक होतं अँड वी स्टार्टेड डेटिंग इच अदर. आणि मग खूप लकी झाला रितेश. रितेश खूप लकी झाले त्यानंतर. ते तुझा सल्ला ऐकला डॉक्टर त्याने पहिल्या वर्षी, पहिल्या फिल्म मध्येच. आणि त्यानंतर मग ही जर्नी सुरू झाली. पण तेच की प्रपोज कोणीच कुणालाच नाही केलं असं? कोणीच नाही केलं. नाही म्हणजे त्यावेळेस असं नव्हतंच. आणि काय की आम्ही जेव्हा डेट करायचो तेव्हा माझे वडील मुख्यमंत्री होते, म्हणून आम्ही लपून टाऊनला आम्ही डेट करायचो. कारण बँड्रामध्ये कोणतरी फोटोग्राफर, कोणतरी रिपोर्टर असेल. लपून आमचं 10 वर्ष चाललं. ओ. तेव्हा मग मराठी तुम्हाला येत नसेल ना? नाही. मग तुम्ही शिकलात कधी मराठी? म्हणजे मला वाचून येत होतं, पण घरात कोणी
बोलत नव्हते, पण जेव्हा माझं लग्न झालं तर मी आईंबरोबर किंवा सगळ्यांबरोबर चालू केले थोडं थोडं. मग हळूहळू कळलं की हे सांगायचं, हे नाही सांगायचं, कसं सांगायचं. ग्रामॅटिकली आता पण थोडं थोडं होतं रॉंग, पण ऍटलीस्ट ट्राय तर करू शकते. नाही, तुम्ही खूप सुंदर बोलता, खूप चांगलं, खूपच. तर मंडळी, आता वेळ झाली आहे तुकडटवाडीच्या आपल्या धमाल प्रहसनाकडे वळण्याची. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत योगेश शिरसाट, उमेश जगताप, स्नेहल शिदम, रोहित चव्हाण आणि भालचंद्र कदम. शिरसाटबाई, शिरसाटबाई, शिरसाटबाई बाहेर या. शिरसाटबाई कुठे? अगो बाई 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 बाई, शिंगानिया बाई, अहो काय झालं एवढं नरडं काढायला तुम्हाला? हे बघा शिंगानिया बाई, एक लक्षात ठेवा, आपण हाय का नाही हाय क्लास सोसायटी मध्ये राहतो. हो, ते तुझ्या तोंडाने सांगितलं ते बरं केलं. तर एकाचही तोंडाळा हाय क्लास सोसायटी सारखा नाही आपला. शटअप बरं का, तुम्हाला सांगून ठेवते शेवटचाच मी. शिंगानी बाई, काय म्हणत होता तुम्ही, कशाला आलाय कोकलं? एक नवीन या शिंगानिया, यांना शिंगानिया म्हणणं म्हणजे गुळाच्या बिलीला मैद्याची गोणी म्हणण्यासारखे. क्षणा, तुम्ही आयटी मध्ये एम्प्लॉई आहात ना, हे ऐकल्यानंतर 2 दिवस बेशुद्ध होते मी. तुम्ही बेशुद्ध होण्याचं कारण वेगळं होतं. तुमच्या नवऱ्याने तुम्हाला रंगे हात पकडलं होतं. म्हणजे खिशातून पैसे चोरताना पकडलं होतं, हाणला बुक्का. हा पंच आहे का आता? काय तुमच्या सासूने ना वाच आणलाय. ओ माय गॉड, तुम्हाला पण? आमची तर पाक म्हातारीनं जिरवूनच टाकल्या. पण हे बघा शिंगाणे बाई, तुम्हाला सांगते, तुम्ही हायगाई करू नका बरं. आमचा आणि त्यांचा काही सुद्धा संबंध नाही. हा, तुम्हाला एकटीला जर जमत नसलं का नाही, तर तुम्ही 4-5 माणसं कामाला ठेवा, पण कुत्र्या ग थांबा. काय बोलती तू? माझी आई आहे ना ती. हे बघा, तुमच्या ज्याला काय होत नाही. हा, तुम्ही तिला बघितलं तरी असं बुबडी वळती तुमची. त्या एवढ्या मनापासून जिद्दीला पेटून हिरेला पेटून करायला बघतं, तर करू द्या ना, त्याला हाणू द्या ना चांगलं. बाबा तू एवढं काय केलं हो माझ्या आईनं? हा, काय केलं? माझ्या गॅलरीमध्ये ते बोंबील वाळत घातलेत आणि माझ्या नवऱ्याला कामावरनं सुट्टी घेऊन तिथे राखणीला बसवलंय. ओ माय गॉड, तुमच्या बाल्कनीत बोंबील? आमच्या बाल्कनीमध्ये येऊन बघा, 3 शेरड्या बांधल्या, शेरड्या. हो ना, महिना कुठलाही असो, आमच्या गॅलरीतून नुसतं मे मे असाच आवाज येतो. यांचे पंच पण यांच्या आईसारखेच आहेत. डोकराट. बसती का तू? हे बघा शिंगाणे बाई, काय म्हणावं लागतं हा? शिंगाणे. हा शिंगाणे बाई, माझ्या आईकडून मी तुमची माफी मागतो. वाटल्यास तर वाळत घातलेले बोंबील आहेत ना, त्यातला पावशेरचा वाटा तुम्हाला ठेवा. नाही हा? अजिबात नाही. अर्धा किलो तरी घेईन. बरं दिले बाबा, अर्धा किलो. काय करावं? शिरसाट, ओ शिरसाट, शिरसाट, शिरसाट. मारलं नाही, मी काही नाही केलं. व्हॉट इज दिस, व्हॉट इज दिस, रिडिक्युलस. काय झालं? अरे बाप, स्क्रिप्ट जातात घेऊन, टेन्शनच नाही पाठांतराचं. पाठांतराचं नाही, तुम्ही एक तर तुमच्या आईला माझ्या विरोधात उभं केलं तुम्ही, आणि वर मारे साळसूतपणाचं आव्हान आणताय. म्हणजे अहो, यांच्या आईला माझ्या विरोधात सोसायटीच्या इलेक्शनला उभं केलं यांनी. रिडिक्युलस. ओ माय गॉड, काय हे माग लचंड लावून ठेवलंय सासूबाईने कुणाच. ऐक ना, तू रड नको. रडली की अजून घाण दिसते तू. ऐक ना, प्लीज प्लीज रड नको. अरे का बस. कोणी सांगितलं तुम्हाला? अहो, सगळ्या सोसायटीमध्ये बॅनर लावलेत त्यांनी. हा? लिफ्ट मध्ये सुद्धा बॅनर लावलेत. हे बघा, पॅम्पलेट दिलेत सगळ्यांच्या घरी जाऊन. पॅम्पलेट बघा. रिडिक्युलस. बाई, अरे देवा, काय करावं आता? थांब, तू रड नको, रडू नको. नडतच झाली नाही आता. आई कुठे आहे? कुठे पण माझी आई? माई तू मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. माई तू मागे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. सुगंध आहे ताईला, मतदान करा माईला. सुगंध येतो ताईला, मतदान करा माईला. सुगंध येतो ताईला, मतदान करा माईला. सुगंध येतो जाईला, मतदान करा माईला. अरे का बस रे. आई, आई हे काय चाललंय हे? आई काय चाललंय का? कार्यकर्ते ते गावावरून बोलवले तुम्ही. दादा, मला नाही ओळखलं का? पप्पू इंगळे. हा हा हा. अरे काय हा 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 करतोयस? ओळखत नाहीस हो त्याला? विसरलास का?
लहानपणी नाही का टायरवर बसवायचा, तुझे पाय ओढायचा आणि गाडा गाडा खेळायचा तुम्ही. हा? लहानपणी तुम्हाला सांगते, एकदा टायरवर बसला आणि ह्यानं गाडा गाडा करायला म्हणून पाय वाढला, टायर राहिला माग, ह्याचे दोन्ही टायर घासले गेले ना. माहितीये का, महिनाभर पालथा होता अंतुरणात. काही जाऊ दे ना, ते गप ना तर तू. काय गप ना गप ना, मला गप करतोय सोय. हा, अरे अख्ख्या गावची बोलती बंद करणारी बाई आहे मी, मला गप करतोय सोय का तू. सासूबाई सासूबाई ऐका ना, हा, काय हे खूळ डोक्यात घेऊन बसलाय हो तुम्ही. अगं बाई, सगळ्यांना कळलं का काय. हा, नाही म्हणजे दाखवा, बॅनर दाखवा ना. आई याची काही गरज आहे का पण. तू गपरा, तुला आणि तुझ्या बायकोला नाही अक्कल. सोसायटीतील लोक तुम्हाला गंडवतील, त्यासाठी माझ्यासारखी खमकी बाईच पाहिजे इथं. अहो माई, पण मी आहे ना, 2 वर्ष चांगली सोसायटी सांभाळतो ना मी. तू काय सांभाळलंस रे माकडा. हा, त्या गच्चीवर आरशे लावून ठेवलेत, त्याच्यात बघून काय आम्ही वेळी फणी करायची का. आरशाने येते, सोलर पॅनल म्हणतात त्याला, त्याच्यामुळे वीज निर्मिती होते, तुला ते कळत नाही. हो का, तू नको शिकू मला. एकदा का मला सेक्रेटरी होऊ दे, अख्ख्या बाल्कनी मध्ये बोंबील वाळत घालती बघ. काय काय बोलता तुम्ही, बोला ना काहीतरी. ती काय बोलणार रे, ती सुने माझी. मी नाही काय बोलत. हा. ऐका ना माझ्या डिअर सासूबाई, ऐका ना. अहो हे आपल्यासारख्यांचं काम नाही, हे असं इलेक्शन बिलेक्शन लढवणं. हाय, हा, हे रिकाम टेकड्या लोकांचं काम आहे. होय ना. हो, काय बोलता तुम्ही. म्हणजे मी रिकाम टाकलाय का. असं नाही, रिकाम टेकड्याचं काम आहे ना ते. हा हा हा, हो हो. उपडा, अरे तो डोळा मार की हा दिसतोय मला मारलेला. हो का, सॉरी आई, पण म्हणजे हे आपल्यासारखंच काम नाहीये हे म्हणणं आहे. तुमच्या ना अशा वागण्यामुळे सोसायटीत काही मज्जा नाही राहिली. एकदा का मला सेक्रेटरी होऊ दे, सोसायटीचा काया पालटच करते मी. अहो सासूबाई, कशाला हे असलं खूळ डोक्यात घालून बसलाय हो तुम्ही. हा नाही, तुम्हाला काय अनुभव आहे का सांगा बरं. अनुभव, अरे गावाकडे सरपंचच्या निवडणुकीला उभी होती मी. हो ना, आमच्या माई 2 मताने हारल्या. 2 मतांना हारल्या नाहीत त्या, त्यांना फक्त 2च मतं पडलेली, एक तुझं आणि एक तुझं. त्यांचं स्वतःच मत पण त्यांना पडलं नाही. हे बघा, त्यात माझी काही चूक नाही. समोरच्या पार्टीचं चिन्ह होतं मिश्रीची डीपी. मिश्रीची डीपी बघितली ना मी, पागळलीच. त्याच्या समोरच बटन दाबलं. हे बघा, तुम्ही मिस्टर चढवीचं नाव काढू नका, तुम्हाला सांगतो. खायची आहे आहे का नाही, तो मुद्दा आहे का मला सांगा बरं. मग काय मुद्दा आहे ते सांगा तुम्ही. हे बघा, ते आपलं वॉचमॅन आहे ना, आपल्या वॉचमॅनच्या केबिन समोर ना ती शेकोटी पेटवते आणि त्याच्यामध्ये ना मिश्री टाकते. सगळ्या सोसायटीमध्ये घमघमाट असतात. नाही तर काय, त्या मशिरीच्या वासाने तर मला एकदम वॉमिटिंगच होते बाई. काय होतंय. वॉमिटिंग होतंय. अगं एक टवळे, चहामध्ये ताक मिसळून पिणारी तू. तुला व्हॉमिटिंग होत आहे मिश्रीच्या वासानं. हे जरा जास्त होतंय. माई, मतदान होसपर्यंत मतदानाशी चांगलं वागायचं. हा काय, सॉरी हा, मी तुला लाडानं बोलले टवळे. हे बघ, एकदा का मी सेक्रेटरी झाले ना, का तू माझी पिया असणार आहेस. सगळा कारभार तूच सांभाळायचा. खरंच. हा, म्हणजे खरंच आहे. तुझ्यापेक्षा हुशार कोण आहे का या सोसायटी. हा, ती हुशार. आणि आमचं शिक्षण उकिरड्यावरच झालंय ना, आम्ही शाळेच्या मागण्यात बोंबलत हिंडत होतो चलो. हे मी कशाला माझ्या तोंडून बोलू. बघा ना कशा बोलतात त्या. तुम्ही बोला ना काहीतरी, पिली बोलतो. हे बघा आई, बोला. मी तरी काय बोलू आता. अरे तूच लिहिलंय ना स्क्रिप्ट. हा, 2-4 वाक्य स्वतः लिही की. हे बघा आई, हे इलेक्शन बिलेक्शन आपल्यासारख्याचं काम नाही. गावचं इलेक्शन, सोसायटीचं इलेक्शन वेगवेगळं असतंय ते. माहितीये मला. अहो माई, पण 2 जण आधीच माझ्या विरोधात उभे राहिलेत. आता तुम्ही तिसरे आहात. कोण दोघं. येत आहेत ते, मिस्टर चड्डा आणि मिस्टर शर्मा. काय सांगता. हो. कोण बनलेत कोण हे. मिनी मिस्टर चड्डा. मिनिस्टर चड्डा नाही रे, मी मिस्टर चड्डा असं येते. तू मिस्टर चड्डा, तुम्ही
मी मिस्टर शर्मा. जरा मी शर्माने वाटले तुमची नाव परिधान करायला. अरे चड्डा शर्मा तुम्ही बघा कसं काय कॉस्ट्युम वाल्यानो मेकअप वाल्यानो नरकात जाल तुम्ही नरकात. पर्यटनासाठी तुम्ही किती पापा करणार यांना. तू बोलत नाही म्हणून म्हणते मी, आणि तू लयच बोलायला लागलायस. एक मिनिट, मी काय म्हणते, आपण सोसायटीच्या सेक्रेटरीसाठी जो कोणी लायक असेल ना त्याच्यासाठी टेस्ट घेऊया ना. हा म्हणजे म्हाताऱ्याची लायकी तिला कळलं. हे बघ, काय बोलली? लायकीचं कोण आहे आपल्या सोसायटीत ते कळेल ना. राईट. हा मग ठीक आहे. आता मी घेणार परीक्षा. ओ, मी परीक्षा घेणार, तुम्ही उत्तर द्यायची. कळलं? मी परीक्षा घेणार. ऑल द बेस्ट माई. तुमच्या तिघांसाठी प्रश्न आहे. आपल्या सोसायटीच्या बागेच्या मेंटेनन्ससाठी तुमच्या काय योजना आहेत? बागेत छत्रीची व्यवस्था करावी. कशाला? पावसात झाडांना पाणी टाकलं त्रास होतो ना. अरे चड्डा नावाला तरी जाग रे. असे उत्तर नको देऊ, लोक तुझ्या चड्डावर मारतील. एक मिनिट हा बोला. मी सांगतो. अरे देवा, म्हणजे आता आमची परीक्षाच आहे. बोला शर्मा बोला. बागेत साप सोडा. अरे काय डोकर पडला काय? येडा करतो? येडे खरंच. ते आम्हाला माहितीये, तुम्हाला नवीन आहे. काय बोलताय तुम्ही शर्मा? साप सोडा काय साप सोडा? अहो बागेत फार उंदीर झालेत, खूप उंदीर झालेत. मला त्यांची फार भीती वाटते. अरे तू स्किट मध्ये असल्यावर भीती काय असते ते आम्हाला विचार. माई तुम्ही सांगा बागेबद्दल तुमच्या काय योजना आहेत? फालतूपणा आहे सगळा. खरंच फालतूपणा. मी तर बागेमध्ये तिथं ऊसच लावणार. ओ माय गॉड बाया, दोडा बागत ऊस. अगं आई, असं बागेत ऊस बरा दिसन का? मग? आणि ते ऊस लावल्यावर तरुणांचं किती फावन. सगळे गुस्तीन ऊसात. कशावरून म्हणजे ये आणि मी बघितलेत ना आम्ही असे खूप. हा माझं ठरलेलं आहे, मी ऊसच लावणार आहे आणि मागच्या अंगणात गुराळ काढणार आहे. कळलं ना? आपलाच ऊस आपलाच गुळ. ग्रेट आयडिया. असं कुठं असतंय का हो? अगं आई असं कुठून? अरे तू गप्प बस. आपलाच फायदा आहे. अरे गुळ मार्केटमध्ये गेला का आपलाच फायदा आहे, आपल्याच पैसे मिळतील. माई बागेत ऊस म्हणजे जर जास्तच होत आहे. काय जास्त नाही. त्या बागेच्या बाजूला जी मोकळी जागा ना गोल अशी. अगं आई तो जॉगिंग ट्रॅक आहे जॉगिंग. हा बरोबर, तो फालतूपणा आहे सगळा. बाकी काय नाही करत. तिकडे मंडई तयार करणार आहे मी. गावावरून 10 बायका पण बोलवल्यात भाजी विकायला. बाई बघितलं का यांची करामत. आणि ना मी सगळ्या सोसायटीतल्या बायकांना सांगणार आहे, इथून भाजी कंपल्सरी विकत घ्यायची. अगं आई पण अरे तुला कळतं का? आपलाच फायदा आहे. त्या भाजी विकत घेतील आणि आपल्याला कमिशन मिळेल. आई कमिशनची गरज आहे का आपल्याला? अगं IT कंपनीत कामाला आहे का तुझा पोरगा? तुझं सांगू नको IT चं कौतुक. 10वीत असताना सांगितलं होतं ITI कर म्हणून, त्याने IT केलं. काय राहिला बाजूलाच. आता कळेल तुला आईची किंमत. अगं पण आई ITI पेक्षा मोठा असतंय. हा गप्प बस. काय नाही मोठा असत. तो माहिती रम्या, त्याने ITI केलं आणि गावाला 5 रूमचा बंगला बांधला. आणि ह्यानं काय केलं, इथं IT करून एवढं खुराड घेतलंय विकत. आई शहरातलं घर आणि गावातला बंगला फरक असतोय ग. गावातल्या बंगल्याची किमतीत आहे ना इथं फार एखादा टॉयलेट. फक्त मला सेक्रेटरी होऊ दे बघ. नाही 2 वर्षात अख्खी बिल्डिंग माझ्या नावावर केली ना. नाव नाही अहो सेक्रेटरीला पैसे मिळाले असते तर आतापर्यंत मी करोडपती झालो असतो. हा पण ती तुला नाही अक्कल, मला आहे कसं पैसे कमवायचे ते. काय करणार काय? माझ्याकडे खूप योजना आहेत. सोसायटीची पार्किंग आहे ना ती सगळी बाहेर काढायची आणि तिथं म्हशी ठेवायची. 50 म्हशी मागवल्यात गावावरून मी. म्हणजे काय, तिकडं काय करायचं, दूध काढायचं आणि सोसायटीतल्या सगळ्या मेंबरला सांगायचं कंपल्सरी इथून दूध विकत घ्या. अगं आई आपली सोसायटी हाय क्लास आहे. इथल्या लोकांकडे फॉरेन वरून दूध येतं 500 रुपये लिटरचं. मग काय झालं, आपण पण 500 रुपये द्यायचं त्यांना. अरे ते पण ताजं दूध त्यांच्या डोळ्यासमोर काढलेलं. मग हो माई, आम्ही आहोत ना म्हशीचं दूध काढायला. अजून काय पाहिजे?
आता सोसायटीतल्या पार्किंग मध्ये बशी बांधल्यावर तिथल्या गाड्या कुठे ठेवणार आहे आई सांग बरं. ठेवतील ना बाजूच्या तिकडे मैदानामध्ये. अहो पण ते शाळेचं मैदान आहे ना. झालंय माझं सिक्युरिटीशी बोलणं झालंय. 500 रुपयात तयार झालंय की. अगं आई पण घटना आपलाच फायदा आहे. म्हणजे काय करायचं 500 रुपये द्यायचे सिक्युरिटीला आणि तिथे गाड्या पार्किंग केल्यात ना त्यांच्याकडून 100 रुपये घ्यायचे. झाला ना आपला फायदा. मला सांगा सोसायटीच्या मनोरंजनासाठी तुम्ही काय करणार आहात? मी या सोसायटीत डान्स क्लास सुरू करणार आहे. वाव. अरे देवा देवा देवा, मिरगी आली मिरगी. त्याला मिरगी आली कसं करतोय चप्पल लाव. अरे असं काय करतोय हा. अगं एक त्याला मिरगी नाही आली. मग तो जे करतो त्याला डान्स म्हणायचा आपण. अरे का. अरे देवा. शर्मा तुम्ही काय करणार? मी सोसायटीतल्या लोकांना कविता वाचून दाखवणार. झालं म्हणजे अर्धी सोसायटी ना फ्लॅट विकून निघून झाली तुम्ही. नाही तर काय नको ते गाणी बिनी डान्स बिन्स काय नको. अहो मग करायचं तरी काय. सोसायटीत कुस्त्यांची दंगल ठेवणार आहे दर रविवारी. पण पहिलवान कुठे आपल्या सोसायटीमध्ये? ते माझ्यावर सोडा. मी बायकांच्या कुस्त्यांची दंगल ठेवणार आहे. बायकांची? वाव. आम्ही दंगल पाहिलाय ना. मारी छोरी छोरे से कम है के. त्या आमिर खान आणि ही गरीब खान. नाही. सॉरी तू माझी पीएस ना. हं. आता बघ बायकांच्या कुस्त्या बघायला माणसं येतील का नाही. म्हणजे लई गर्दी होईल. या. तर ते आपण तिकीट ठेवायची म्हणजे आपल्याला पैसे मिळतील. अहो पण सासूबाई आपल्या सोसायटीतल्या बायका कुस्ती कसं काय खेळणार. अरे खेळणार. मी त्यांना गच्चीवर ट्रेनिंग देणार आहे. म्हणजे त्याच्यात नेमकं काय असणार आहे. योगा असणार आहे, जिम असणार आहे का झुंबा असणार आहे. ते झुंबा बिंबा काय नसणार आहे. मी गच्चीवर ट्रेनिंग देणार म्हणजे प्रत्येकीकडून 1-1 किलो पापड लाटून घेणार आहे. बघा पापड लाटल्यावर काय होतं हे चांगलं होणार की नाही. मग नंतर हातावरच्या शेवया करायला लावणार. हे बघा घ्या शेवया हे पण मजबूत होणार आहे. असं मी ट्रेनिंग देणार त्यांना दंगलीची कुस्तीची. अगाई पण पापड शेवया गपना आपलाच फायदा आहे ना. ते पापड शेवया मार्केटमध्ये विकायचं मग पैसे मिळतील ना आपल्याला. मला सांगा तुमच्या आईच्या मोठ्या मेंदूच्या जागी पापड आणि छोट्या मेंदूच्या जागी काय शेवया भरल्यात का? काय माहिती. हो काय बोलताय. माझी आई आहे ना ती. हो आहे ना. सोसायटीची वाट लावणार सगळी. काय वाट लावली तुम्ही लावली वाट सोसायटीची कळलं का. अरे लिफ्ट मधून जायचं एकच माणूस जातो वरती. किती वीज वाया जाते माहिती का तुम्हाला. अहो तसंच असतं ना सासूबाई. जशी गरज असते तसं माणूस लिफ्ट वापरतो. नाही आता याच्या पुढे असं काहीच होणार नाही. लिफ्ट मधल्या सीटा भरल्याशिवाय कुणीच वरती जायचं नाही लिफ्टनी. बस. आई मी बसतो ना. लिफ्टची सीट भरल्याशिवाय लिफ्ट वर जाणारच नाही. वा म्हणजे लिफ्टचा क्लीनर पण ठरला. पण शिटा भरल्याशिवाय लिफ्ट वर जाणार नाही. मग काय लोक टाकळ बसणार का तोपर्यंत? नाही असं कसं. आपण तिथं स्पीकर लावू ना. अजय देवगणची गाणी पण लावू तिथे. हो माय गॉड. थोडा अजय देवगणची गाणी का. अजय देवगणची गाणी मला फार आवडतात. जीता था जिसके लिए मर येड्या थांबकी. असं काय करतोय. मला गावाकडे सगळं काजल म्हणतात. काजल नाही काजाळ. काय बोलली. नाही काय. मला ना एक क्वेरी होती. काय होती. एक शंका होती. शंका, म्हणजे आपण आता जो माणूस बसवणार आहोत तिथे तर त्याला पगार आपण सोसायटी फंडातून द्यायचा का. सोसायटी फंड तो कशाला त्याचा पगार. अगं सोसायटी फंडातून कसा देणार पगार आपण. त्याच्यातून नाही द्यायचा ग. काय लिफ्ट मध्ये जी भाडी बसतात ना सीटा बसतात ना त्यांच्याकडून पर सीट आपण भाडं घ्यायचं. येस राईट. ती आपण त्यांना एवढ्या फॅसिलिटीज देणार आहोत. गाणी अजय देवगणची वगैरे लावणार तर आपण पैसे त्यांच्याकडनंच घ्यायचं माहिती. अरे ही डोक्यावर पडली काही. अरे आई तुला काही कळतं की नाही. अरे तू काय मूर्खासारखं काय. हे बघ तू इथं इलेक्शनला काही उभं राहायचं नाही. घरात नीट बसायचं. नसेल बसायचं तर निघून जा. उगाच तुला गावातून इकडे घेऊन आलो राव. घेऊन नाही आलास बाळा. मला इकडं आणलंस कारण तुला गावचं घर आणि जमीन
विकायला मिळेल म्हणून. आणि मोठ्या भावाकडे बापाला ठेवलेस आणि तुझ्याकडे मला ठेवलेस. कळलं? मला नाही बनायचं तुझ्या सोसायटीचं सेक्रेटरी वगैरे. कळलं का? येते मी. आणि हो, तुझ्या भावाला फोन करून सांग त्याचा बाप गाडी घेऊन येतोय त्याची मला न्यायला. चला आम्हाला सेकंड हनीमूनला जायचं. निघते मी. हो हे घ्या बाकीचे 4 लाख रुपये आणि गाडीची चावी द्या. वा वा, आलास का बाबा? हे घे, वेळेवर आलास. ही घे चावी आणि हे 4. ओके, झालं आपलं. येते बरं का? हा अगं आई ते 4 लाख हो. चल. हो मग 4 लाख कशाची दिली माझ्या आईला तुम्ही? अहो तुमच्या आईने तुमची गाडी विकली आहे, ही गाडीची चावी मिळाली, चालतो. अरे आईनं आपली गाडी विकली. तुम्ही इतकी वर्ष आता एकत्र राहताय, इतकी वर्षांचा तुमचा संसार आहे, छान. पण समजा झाला तुमच्यात वाद, कधी होऊ नये पण झाला, तर कोण माघार पहिल्यांदा घेतं? म्हणजे त्यांचा हात गेला पण तिकडे तो. पण काय आता टाकलं त्यांनी. माघार म्हणजे कसं आहे की वाद झाला म्हणजे माझीच चूक आहे. अच्छा, बरोबर आहे. अच्छा त्या बरोबर म्हणतो. बरोबर. त्यात काय वाद नाही. त्यात काय वाद नाही. आणि असं आहे की आम्ही भांडण करत नाही. म्हणजे असं नाही की त्या काही बोलल्या त्याच्यावर मी अजून काही उत्तर देणार की तसं नाही. मी शांतपणे ऐकून घेतो. बट दॅट इज रितेश. रितेश इज एक्सलंट. म्हणजे त्यांचं टेम्परमेंट जे आहे ही सुपर. म्हणजे ही विल नेव्हर आर्ग्यू, नेव्हर फाईट. अच्छा. या ही विल डिस्कस इफ अ डिस्कशन हॅज टू बी देअर, किंवा ही विल स्लीप, झोपते. अच्छा. महाराष्ट्र पाहतोय. पण ही चांगली गोष्ट आहे ना. असं सिक्युअर नाही, बरोबर. काय आहे की 2 गोळी जास्त जर टेन्शन असेल तर मग झोपून जायचं, दुसऱ्या दिवशी उठायचं, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, नवीन दिवस झालं. म्हणजे माझा राग आतापर्यंत गेले नाही. म्हणजे आहे डिस्कशन करायचं, पण रितेशच्या काहीच डिस्कशन नाही. त्याच्यासाठी मी सॉरी आहे. आपण काय, मला असं वाटतं की नवीन दिवस आहे ना, का आपण ती एनर्जी वेस्ट करतोय. जे तुम्हाला सांगायचं मला कळलंय. होपफुली मी त्या चुका परत करणार नाही. होपफुली. आणि असं वाटतं मला की कुठल्याही रिलेशनशिपमध्ये वाद होणार आहे. काही गोष्टी तुम्ही जे करताय ते पटणार, काही गोष्टी पटणार नाही. पण समोरच्या व्यक्तीला स्वतःपेक्षा वर ठेवा. वा, क्या बात आहे. नो, बट दॅट इज म्हणजे फुल क्रेडिट रितेश. कारण ही रिअली कधी पण ही डझंट फाईट. म्हणजे आपण आर्ग्युमेंट जेव्हा करते ते इट्स बिकॉज ऑफ मी. म्हणजे मला करायचं आहे तर म्हणून आर्ग्यू करते कधी नाहीतर रितेश विल नेव्हर गेट इन टू ऑल दीज छोटू मोठू थिंग्स. त्यांना वाटते की हे एकदम छोटं आहे, सोडून द्यायचं. म्हणजे पुढे मला वाटतं आयुष्य फार मोठं आहे. किरकोळ गोष्टी आणि look for a better day tomorrow. वा 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 वा. मंडळी, कुठल्याही आजीसाठी आपला नातू म्हणजे आनंदाचं झाडच असतं. आता आपण भेटणार आहोत एका आजीबाईंना ज्यांच्या नातवाचा आज आहे वाढदिवस. पण नातवापेक्षा जास्त उत्साह आहे आजीबाईंनाच, ज्याचा त्रास झालाय घरातल्या लोकांना. बघूयात काय धमाल येणार आहे. धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत स्नेहल सिदम, अंकुर वाडवे आणि भाऊ कदम. अगं बाई माझी साडी फुग आहे का? तोंडाने काय फुगवत आहे? ती मशीन दिली आहे ना, त्याच्याने फुगवा ना. अरे बावळट, तू काय चेंडू आहे का मारायला? अगं तू आहेस का? मला वाटलं बाबाने फुगवलेला फुगाच आहे. फुगा बॅटने फोडणार होतास का? हा, मग चेंडू काय टाचणीने खेळणार होतास? हिनं वात आणलाय तुम्ही सगळ्यांनी मिळून. तू एक असा, त्याच्यापेक्षा डेंजर तर तुझी आजी आहे. आज मेरे नातू का वाढदिवस है, आज मेरे नातू का वाढदिवस है, नातू का वाढदिवस है, आज मेरे नातू का वाढदिवस है, नातू का वाढदिवस है, आज मेरे नातू का वाढदिवस है. सासूबाई, अहो काय करताय? हे बघा, चाल बरोबर आहे पण गाणं चुकीचं आहे. म्हणजे
अहो ते गाणं असे आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है. यार की शादी होऊन 40 वर्ष झाली. अगं म्हणजे ह्याच्या आजोबांबरोबर माझं लग्न होऊन 40 वर्ष झालं की, असं म्हणते मी. आणि तू माझ्या चालीचं काय म्हणतीस का? तुझी चाल बघ. माझी चाल काय? रोडवरून चालत असताना असं वाटतं रोड रोलर चालतो. तुम्ही चालत असला ना की असं वाटतं माणूस चाललाय. मग मी माणूसच आहे. बाई माणूस आहे मी. आज मेरी नातू का वाढदिवस. आजी 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 नातू का वाढदिवस आहे म्हणतेस, पण आज नाही माझा वाढदिवस, उद्या आहे. अरे चालतंय की. मग त्याच्या आदल्या दिवशी किती कार्यक्रम असतात. मग हळद लावायची असती, आयरचं पाकिट असतं, हे असतं. हे संगीत गातात नाही का ते असे गाणी बिणी. अहो सासूबाई काय बोलताय, वाढदिवस आहे त्याचा. हे हळद आणि आयर लावायला लग्न आहे का त्याचं? आजी लग्न म्हणजे काय ग? समजून उमजून केलेली चूक. त्यानं काय होते? त्यानं हे असे हालत. हो का? शे मला वाटलं वाढदिवसापेक्षा जर लग्नात मजा असेल ना तर उद्याच करून टाकलं असतं लग्न. ए तुझ्या बाळा, अरे आपल्याला ना तुझ्या शिक्षणाचा खर्च परवडत नाहीये, तुझ्या बायकोचा कुठून करायचा? वाढदिवस आहे ना तुझा, मग आपण वाढदिवस साजरा करूया. लग्न तू मोठं झाल्यावर करूया ना. नाही नाही मला नाही करायचं लग्न. का रे? लग्न केल्यावर असे फुगे फुगावं लागतात. अरे तुझ्या बाबांचं लग्न झालंय म्हणून ते फुगे फुगवत नाहीये, मग त्यांना पंच मारता येत नाही ना म्हणून ते फुग्यात हवा घालतात. ए माझ्या पोराला काय पण काय बोलतीस? साधा सुद्धा पोरगा आहे का माझा? वाघ आहे वाघ. अशी डरकाळी मारल ना की समधी घाबरतील, कळलं ना? ए बाळू, हे बाळू डरकाळी मार बर. शाहरुख खानचा नको आवाज. मुलगा त्याच लायकीचा आहेस तू. मी याला फुगू, सगळे फुगे अख्ख्या घराला लावायचे. हा फुगू. एवढे काय करायला घराला फुगे लावायला? अरे व्याकरणाचा दुश्मना काय बोलतोस कळतं? ह्या नातवाचा माझ्या वाढदिवस आहे तर एवढे फुगे नको का? काय करायला? हो गप्पा बसा, लावा लावा, अख्ख्या घराला फुगे लावा. असे फुगे मला लय आवडतात, रंगीबेरंगी असतात म्हणून. नाही नाही, टाचरीने टोचून हवा काढायची सवयच आहे तिला. टोचून बोलून लोकांची हवा काढायला तुला लय आवडती. सासूबाई उगाच काहीतरी बोल नका तू. हा मग तू मध्ये मध्ये बोल नको. मध्ये काय बोलली मी? मध्ये काय बोलले म्हणजे किती कामं राहिली माहिती का? प्लॅनिंग किती करायचंय अजून. काय प्लॅनिंग करायचंय? लाइटिंग करायची अख्ख्या घराला. लाइटिंग भाई अख्ख्या घराला लाइटिंग कशाला? काजवेच कशाला म्हणजे नातवाचा वाढदिवस आहे माझ्या. एकच नातू आहे मला, 10-15 नातू नाहीत. लाइटिंग करायची एकदम काजवे चमकले पाहिजे, काच 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 अशी. पण त्याचे पैसे देता देता आमच्या डोळ्यासमोर काजवे चमकतील त्याचं काय? काय नाही चमकत. हा आणि मला तुम्ही लुगडं घ्या नवीन 10,000चं. भाई 10,000चं? कशाला? मी नवस केला होता की तुम्हाला जेव्हा पोरगा होईल ना तेव्हा त्याच्या बर्थडेला मी पैठणी घालणार म्हणून. अहो नवस आहे ना, ज्याने बोललाय ना त्यानेच फेडायचा असतो. उगाच दुसऱ्याला कशाला त्याची झळ? असं मला पण वाटलं होतं याच्या वेळेला. माझ्या सासूनं नवस केला होता, जर तिच्या सुनेला पोरगा झाला म्हणजे मला पोरगा झाला तर माझी सून माझी लय सेवा करेल. असं कुठलं नवस आहे? दोन्ही नवसांमध्ये तुमचाच फायदा आहे. मग तुझा पण फायदा आहे की. काय फायदा आहे? तुला पण सासूची सेवा करायला मिळते की. बसा उगाच मला भुलवू नका. हा मी नाही बोलवत, तूच बोलवतीस. मी काय बोलवलं? नाही तर काय, लग्नाआधी आम्हाला सांगितलं होतं मुलगी गाय आहे गाय, पण नंतर कळलं शिंग मारणारी गाय आहे ती. गप्पा बसा. बस तू असं बोलत राहते त्यामुळे बघ हे सगळं वाढदिवसाचं राहिले काम करायचं. आजी आजी तेच म्हणतोय, केक कुठला आणायचा? आपण दुकानातून आणू. हा पोरा. आजी म्हणजे कुठल्या फ्लेवरचा आणायचा? नाही नाही फ्लायओव्हर वरून नको, लई ट्रॅफिक असतं. अगं आजी फ्लायओव्हर नाही का, फ्लेवर म्हणजे वेगळ्याच चवीचा. म्हणजे आपण वॉलनट आणूयात. हा तुझ्या बापाचा चेहरा पंक्चर काढणाऱ्या माणसासारखा दिसतोय म्हणून तुला तेच आठवतं का वॉल आणि नट? वॉल आणि नट असं वेगळं नाही, वॉलनट. वॉलनट म्हणजे काय?
अक्रोड अक्रोड नको, दात आहेत का मजबूत मला खायला, नको नको. आधी ते तसंच खायचं असते. हे चल, काहीतरीच बोलतोय आपलं, तसंच खायचं. सकाळी किती महागली होती. म्हणजे पोट साली सकट जाईल तर पोट दुखायचं नाही का. नको नको. आज मग आपण चॉकलेट केक आणूया. अरे काय नाही का मी चॉकलेट खायला काय. अगं पण मी लहान आहे ना, माझ्या आवडीचा केक आणणार ना माझ्या वाढदिवसाला. नाही तर काय, यांचं ना असंच आहे, बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. अगं बाई, तुला कसं कळलं अब्दुल्ला दिवाना होता माझं तो. नाही नाही कळलं मला तुला काय म्हणायचं ते. कळलं ना, मग तुला का कळत नाही, माझा वाढदिवस आहे, माझ्या आवडीचा केक येणार ना. असं वाटतं तुझ्या बापानं पण केला होता लग्नाच्या वेळी. काय सांगता, काय केलं होता? म्हणला होता माझ्या आवडीच्या पोरीशीच लग्न करीन मी. मग काय, मला ब्लूबेरी पाहिजे होती, ह्यानं ब्लॅकबेरी आणली. हो, काय बोलताय? म्हणजे ह्याला ब्लूबेरी पाहिजे होती तर ब्लॅकबेरी केक घेऊन आलाय, असं म्हणायचं तुम्हाला. बरं अजय, किती लेअरचा केक आणायचा? गेअरची काय म्हणते, गाडी आहे का ते, किती गेअरची काय. कसं गेअर नाही का अजय, गेअर नाही, लेअर. लेअर म्हणजे असे थर असतात. किती थराचा केक आणायचा? 7 थराचा तरी पाहिजे. काय बोलताय? अहो, दहीहंडीला पण 3 थरांचीच मान्यता आहे आणि तुम्ही केक 7 थरांचा आणताय. दहीहंडीचा काय संबंध ग? काय संबंध म्हणजे हाय संबंध. कसा काय? आता बघा, दहीहंडी फोडून आपण श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा करतो की नाही. मग प्रत्येक आईसाठी तिचं बाळ म्हणजे श्रीकृष्णच असतं ना, म्हणून आपण पण ह्याचा वाढदिवस असाच साजरा करायचा. हा ठीक आहे मग चालेल. म्हणजे मनोरा 3 थराचा लावू, पण केक मात्र 7 थरांचा आणायचा. अहो, काय बोलताय सासूबाई? अहो, त्याचा हात तरी पुरला पाहिजे केक कापायला. नको पुरते, मी कापीन माझ्या हातानं. वाढदिवस माझा आहे ना अजय. हे चल, आपण लिस्ट बनवूया कोण कोण पाहुणे येणार आहेत त्यांची. चल ये बस, ती वही घे, पेन हो घे. सासूबाई, अहो शेजारच्या बाजारच्या माणसांना बोलूया ना, कशाला पाहिजे नातेवाईक? का तुला खूपतात होय माझे नातेवाईक? कशाला पाहिजे. लिह तू, पुण्याची आत्या, साताऱ्याची मावशी आणि नागपूरची आत्या. पलाव करपू अशानं वाढदिवस संपायचा. पलाव कर काय. ओ सासूबाई ऐका ना, हा, तुमची ती बहीण येणार आहे ना, तिला यावेळेस आठवण करून द्या. कशाची? मिश्रीची. मागच्या टायमाला त्या आल्या होत्या ना, अख्ख्या सोसायटीत हिंडल्या होत्या मिश्रीसाठी. आता नाही असं होणार. मी काय बोलते सुनबाई, तू तुझ्या आईला पण बोलव. सासूबाई आव, चुकलं माझं, मला माफ करा. नाही, मी तुमच्या बहिणीबद्दल एवढं सगळं बोलली, तरी पण तुम्ही माझ्या आईला बोलवताय. एवढं प्रेम करता? नाही अगं, तुझी आई मिश्रीला होती ना, तुझी आई आली का तिचा मिश्रीचा प्रॉब्लेम पण संपल ना बहिणीचा माझ्या. तरी म्हणलं, एवढा कसा काय पुळका आला माझ्या माहेरच्यांचा तुम्हाला? आई लिहू का नाव? हा, आता तर लिच. हा, मिश्री वाली आजी. मिश्रीवाली आजी काय रे? मुंबईची आजी ली. रात्री नाला सोपारायला म्हणते मुंबईची आजी. मोरूची मावशी ली. टिंग टिंग टिंग. ओ, मोरगावची मावशी. मोरगावची तिला कशाला बोलवली? कशाला म्हणजे तुमचे नातेवाईक चालतात, आमचे नातेवाईक नाही चालत. ली रे, मोरगावची मावशी. पहलवान मावशी. पहिलवान मावशी काय? तिचं नाव आहे ना. तुला कोणी सांगितलं तिचं पहिलवान नाव आहे? आजीच तर म्हणते. हा बघ पहिलवानाला. काय हो? काय झालं ते मी सांगते. संक्रांत होती, त्यावेळेस चांदीची वाटी दिली होती, तेव्हा मी म्हणलं होतं पहिलवान बघ कसं दिलंय. त्याला वाटलं पहिलवान, असं लक्षात राहिले त्याच्या. असं आहे का? मग ठीक आहे. हिला काय पण पटत, याला काय पण पटत असं म्हणाली. माझ्या मैत्रिणीची नावली 10-12 तरी आहेत. 10-12 एवढ्या कशाला? अगं असं काय करते, त्याच्या नातवांच्या वाढदिवसाला त्यांनी मला बोलवलं होतं, मग माझ्या नातवाचा वाढदिवस आहे तर त्यांना बोलवायला नको का? म्हणून तुम्ही सगळ्यांना बोलवताय. मग काय रिटर्न गिफ्ट मिळायला नको का? अहो सासूबाई, घोटभर दुधासाठी म्हैस विकत घ्यायची का? अहो बजेट किती वाढते ते बघा ना. तू असल्यावर कशाला पाहिजे म्हैस? नाही हे बघ, मला सांग, माझ्या 4 मैत्रिणी आल्या तर लगेच तुझा बजेट वाढतोय. वाढदिवस तुमचा आहे का त्याचा आहे?
त्याचे 4 मित्र बोलवा, झालं. नाही नको नको, ते खाण्यापिण्याचं काय सांगायचं ते सांगा. हा, दही वडे सांगूयात. नको नको, मला नाही आवडत ते. बालुशाही मागू. बालू सारखं तोंड आहे ना, बालुशाही खायची. काय बोलली? नाही, बालुशाहीच मागवूया. तुमच्या बाळूला पण लय आवडते ना, बालुशाहीच मागवूया. पण मला नाही आवडत, मला दही वडेच आवडतात. ए नाही बालुशाहीच मागायची. तू नाव लिहता, मी फोन करते आधी मैत्रिणींना. अहो. माझ्या मैत्रिणी येणार आहेत ना, त्यांना आधी ओ सासूबाई, अहो कशाला फोन करताय? गबस. हॅलो कुंदा, वाढदिवस आहे, नक्की यायचा. हा चल ठेवती. हा हॅलो मंदा. अगं बाई तुम्ही आहात का? कशात तुम्ही? हा द्या नी त्या हिला द्या की. हा 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 वाढदिवस आहे, नक्की यायचा. हा ठेवती. अगं बाई चंदा, वाढदिवस आहे, नक्की यायचं. हो चल ठेवती. ओ सासूबाई. उमेश जगताप. हो सासूबाई. हा काय काय चाललंय तुमचं? कशाला अर्ध्या हळदीने पिवळ्या होताय तुम्ही? याचा वाढदिवस आहे का तुमचा आहे? माझा पण वाढदिवस आहे, पण तुमच्या कसं लक्षात येईल म्हणा. मैत्रिणींचा आग्रह होता की 61 साजरी करावी, म्हणून म्हटलं नातवाबरोबर वाढदिवस वाटून घेऊ. एरवी आमचे वाढदिवस कधी आले आणि कधी गेले आम्हाला पण नाही कळले. मुलांच्या वाढदिवसासाठी मात्र न चुकता गोडधोड करत आलो. तुझी काही चूक नाही सुनबाई, जगाची रीतच आहे. उगवत्या सूर्याला नमस्कार करायची. आम्ही मावळते, आम्हाला कोण विचारते. तुमचं चालू द्या. राहिला मैत्रिणीचा प्रश्न, त्यांना सांगते मी फोन करून. सासूबाई. हॅलो. ओ सासूबाई, ओ सासूबाई, अहो चुकलं माझं. आपण ना तुमच्या दोघांचा वाढदिवस साजरा करूया. मी करते ना सगळी तयारी. नाही नको नको, मी फोन करून त्यांना सांगते म्हणून. अहो सासूबाई, मी म्हटलं ना मी करते म्हणून. कशाला मैत्रिणींना फोन करताय? मैत्रीण नाही ग, इव्हेंट मॅनेजरला फोन करते. म्हणजे लाइटिंग करायची, 7 केक पाहिजे आपल्याला, बालुशाही पण पाहिजे, ते सांगायचे म्हणून फोन करते. ओ सासूबाई, अहो मी घरी हॅलो. सगळं करते ना सासूबाई. ऐका ना, हो, अरे चालेल. तुझं कसं चालेल? ओ सासूबाई, अहो मी घरी करते सगळं. सासूबाई ऐका तरी. मंडळी, अशी धमाल करण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. पुन्हा एकदा रितेश सर, जेनिला वहिनी, आपले आभार. आपण या मंचावरती आलात आणि तुम्ही जी एक नवीन गोष्ट सगळ्यांसाठी घेऊन आलेले आहात, त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आपण परत या. चित्रटवाडी आपलीच आहे. भेटूयात पुढच्या भागात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या.